नमस्कार शेतकरी मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण गोट कांदा किंवा कांदा बीजोत्पादनासाठी जो प्लॉट लागवड करत असतो, तर जेव्हा त्याला फुलं येतात तर तेव्हा परागीभवन करण्यासाठी मधमाशांची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते। जर मधमाशी कमी उपलब्ध झाली किंवा कमी आपल्या प्लॉटवर आली तर त्याच्यामध्ये फुली पडणे किंवा अशक्त बियाणं तयार होऊ शकतं। तर शेतकरी मित्रांनो, मधमाशीचा एक स्वभाव आहे, ती पिवळ्या किंवा सफेद अशा फुलांकडे लवकर आकर्षित होते। त्याच्यामुळे आपण गोट कांदा प्लॉटवर अगोदरच ही मोहरीची लागवड करून ठेवलेली आहे, ज्याला पिवळे फुलं आहेत, आणि त्यानंतर ही डिंगरीची लागवड केलेली आहे, ज्याला सफेद फुलं आहेत। या फुलांकडे मधमाशी आकर्षित होऊन जेव्हा आपल्या गोट कांद्याचे फुलं उमलणार आहेत त्यावेळेस परागीभवनासाठी मधमाशी आकर्षित होईल आणि आपलं जे बियाणं आहे ते सशक्त आणि गुणवत्तापूर्ण तयार व्हायला मदत होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्याकडे गोट कांदा असेल तर तीळ असेल, मोहरी असेल, डिंगरी असेल, शेवगा असेल, असे जे फुलांचे झाडं आहेत त्याची लागवड नक्की आपल्या प्लॉट भोवती करून ठेवायची आहे, जेणेकरून मधमाशी जास्तीत जास्त उपलब्ध होईल आणि आपलं बियाणं जे आहे ते सशक्त असं तयार होईल। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।